नमस्कार, मी रेश्मा तपासे, मनसे राज्य उपाध्यक्ष। आता इथे मुळात म्हणजे ही जी जागा आहे जी पालिकेने उपोषणासाठी स्पेशली दिलेली आहे, आंदोलनासाठी, या जागेच्याच मी विरोधात आहे। कारण ही एक साईडला जागा पडते, इथे कोणाचं लक्ष जात नाही, ना अधिकाऱ्यांचा येण्याजाण्याचा रस्ता आहे। खरं तर जागा अशी पाहिजे की सगळ्यांना ते दर्शनी दिसलं पाहिजे, जसा गोल्डनेसचा स्पॉट आहे। अधिकारी येताना वगैरे त्यांना दिसेल तरी की कोणतरी उपाशी इथे कोणतरी आंदोलन करत आहे। आणि इथे एक साईडला असल्यामुळे काय आहे ना, त्या अधिकाऱ्यांना काही फरक नाही पडत की कोण उपाशी मरत आहे, कोणाचा जीव जातो आहे, कोणाची तब्येत खालावलेली आहे। मुळात म्हणजे ह्या जागेच्या विरोधात मी आहे। दुसरी गोष्ट, हे जे आता सुभाष भाऊंनी जो विषय सांगितला, एका नगरसेविकेचा इगो हर्ट झाल्याच्या नंतर जो भुर्दंड जे सर्वसामान्य जे फेरीवाले जे आहेत त्यांना जो भुर्दंड भरायला लागतो ते बघा। म्हणजे नगरसेविका फक्त नगरसेविका आहे। फेरीवाला समिती ही मीरा भाईंदरमध्ये निवडून आलेली असताना अजून त्या समितीला पालिकेत बसायला जागा दिलेली नाही आहे। दुसरा विषय, ह्या फेरीवाला समितीच्या वरती जे व्यक्ती आहे ते म्हणजे आपले कमिशनर राधा विनोद शर्मा। एवढी सगळी ही मांडणी असताना मुळात माझा प्रश्न आहे की एक नगरसेविकेला हा राईट आहे का, हा अधिकार आहे का की फेरीवाल्यांच्या संदर्भात कुठला निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? बरं, हे शानू गोयल हे मला वाटतं 2-3 टर्मची नगरसेविका आहे जसलपाकमधून, आणि या 2-3 टर्मच्या नगरसेविकेला हे वर्षानुवर्ष म्हणजे गेले 30-35 वर्ष हे फेरीवाले त्या जागेवरती धंदा करतात, आपला उदरनिर्वाह करतात, आणि सगळे पात्र फेरीवाले आहेत। तर ह्या नगरसेविकेला इतकी वर्ष, म्हणजे मला वाटतं 15 वर्ष तर 30 नगरसेविका आहे या विभागाची, 15 वर्ष आहे ना ते। या 15 वर्षामध्ये त्या नगरसेविकेला एकदाही ह्या रस्त्यात वाहतुकीचा अडथळा दिसला नाही का? कधी तिच्याकडे तक्रारी आल्या की नाही आल्या? बरं, पात्र फेरीवाल्यांना एकतर धोरण काय पालिकेचं, पात्र फेरीवाल्यांना बसवायचं की नाही बसवायचं? बरं, पात्र किंवा अपात्र फेरीवाला वेगळी गोष्ट आहे। जे पावती गोळा करता, तुम्ही पावत्यांचा टेंडर काढता, पात्र फेरीवाल्यांकडनं पण घेता, अपात्र फेरीवाल्यांकडनं घेता, मग ह्या पावत्या का गोळा करता? नगरसेविका जी आहे शानू गोयल, जो विषय सांगितला सुभाष भाऊंनी, एका मराठी मुलगा जो पाणीपुरी खायला आलेला आणि ह्या नगरसेविकेचा इगो हर्ट झाला, तिचं म्हणणं होतं की फेरीवाल्याने मिळून त्या मुलाला मारायचं। म्हणजे हे वाद आहेत ना, मराठी अमराठी वाद, या पक्षात असलेल्या भाजपच्या नेत्यांना हा वाद हवा आहे, सर्वसामान्य लोकांना नको आहे। मागच्या वेळेस पण जो मराठी आंदोलन झालं तोही वाद यांचे जे आमदार होते यांनी हा वाद पेटवला, आणि तेव्हा जाऊन मारवाडी जैन समाजाने मराठीच्या विरोधात मोर्चा काढला, मग मराठी समाजाने त्यांच्या विरोधात मोर्चा काढला। हा वाद भाजप पक्षाला हवा आहे, कारण मीरा भाईंदरमध्ये आता हे फेरीवाले यांचं पोट याच्यावरती, हे विनाकारण एका मराठी तरुणावरती हात का उचलतील, मुद्दा एक, आणि कशासाठी म्हणून शानू गोयलचा इगो हर्ट झालेला आहे। आता शानू गोयलने काय केलं माहिती आहे का? फेरीवाल्यांना हटवलं आहे आणि त्या ठिकाणी फुटपाथ बाजूला आहे, फुटपाथचं रेलिंग वेगळं आहे, आणि रस्त्यावरती, बरं का, रस्त्यावरती, ज्या रस्त्यावरती या फेरीवाल्यांचे धंदे लागत होते त्या रस्त्यावरती तिने 3x2 कुंड्या, झाडाच्या ह्या कुंड्या आणून बसवल्यात, आणि हे जे रेलिंग आहे, हे जे दिसतं आहे फोटोमध्ये, हे जे स्टीलचं रेलिंग आहे, हे तिने रस्त्यावरती लावलेलं आहे। बरं, रस्ता कुणाच्या बापाचा आहे का? जसा फेरीवाल्यांच्या बापाचा नाही आहे ना, तसा शानू गोयलच्या पण बापाचा हा रस्ता नाही आहे ना, बरोबर ना? ही जर डोक्यात, शानू गोयलच्या जर डोक्यात ही हवा गेली असेल ना की मी नगरसेविका मी काय पण करू शकते, तर शानू गोयल मॅडम, तुम्हालाही कायदा सुव्यवस्थेचं पालन करायचं आहे। मुळात म्हणजे पात्र फेरीवाल्यांना ह्या पालिकेने जागा कुठे निश्चित केलेली आहे ती मला पालिकेने सांगावी। महानगरपालिकेमध्ये जी पालिका फेरीवाला समिती बसते त्यांना तुम्ही धोरण दिलेलं आहे का फेरीवाल्यांचं? नाही। या विषयात भरपूर वर्क करायचं बाकी आहे शानू मॅडमला। आणि हा विषय आता 6 दिवस झाले हे साहेब उपोषणाला बसलेले आहेत, 6 दिवसापासून उपोषण चालू आहे। जर त्यांना तब्येतीला त्यांच्या काही झालं तर याला जबाबदार कोण असणार आहे? आता भाजप कसं आहे ना, फक्त एक राजकारण करतं आहे धर्माचं, आणि धर्माचं झालं तर भाषेचं, हे राजकारण करून फक्त लोकांना जळत ठेवायचं आहे आणि त्या इंधनावरती स्वतःची रोटी शेकायची। आता हे जे फेरीवाले आहेत यांनी यांचा उदरनिर्वाह कसा केला पाहिजे, कसा करायला पाहिजे? फेरीवाला धोरण ठीक आहे, फेरीवाला नको आहे, मग
पालिकेचं धोरण काय आहे? कारण ज्या मंडया झालेल्या आहेत, जे भाजी मार्केट झालेलं आहे किंवा ज्या मंडया, त्या मंडयाच्या आतमध्ये जर जाऊन बघाल तर तिथे मीरा भाईंदरचे स्थानिक फेरीवाला किती आहेत हे शानू गोयलने जाऊन कधी बघितलं आहे का? हे पालिकाने किंवा यांच्या आमदारांनी उत्तर द्यायचं आहे. जेवढे मंडया महानगरपालिकेकडनं बनलेले आहेत त्याच्या आतमध्ये अंधेरी, बोरिवली, विरार, सफाळे इकडचे फेरीवाले तिकडे आतमध्ये बसलेले आहेत. मग तिकडे ह्या शानू गोयल मॅडमचं लक्ष जातं आहे का? जर तुम्हाला एवढंच आहे ना, जैसलबागला बनवा मार्केट आणि तिकडे ठेवा फेरीवाल्यांना. पात्र अपात्राचा विषय नंतर येतो, पण जे आहेत रोजगार कोण देणार? पालिका किंवा हे BJP सरकार देणार. तुम्ही रोजगार दिलेले आहेत का? तुम्ही अपयशी ठरलात. आता एवढं भाडेवाढ करून ठेवलेली आहे, रोजगारसुद्धा जाणार सगळ्यांचे. आणि अशामध्ये तुम्ही फेरीवाल्यांना आपलं पोट भरायला देत नाही. शानू गोयल मॅडम, मी रेश्मा तपासे आहे, मला सर्च करा तुम्ही. असंही भाजपच्या विरोधात मी हत्यार उपसलेलं आहे. जर तुम्ही लवकरात लवकर या फेरीवाल्यांचा जर निर्णय नाही घेतला तर तुम्हाला याचा भुर्दंड येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल. त्याच्यामुळे शानू गोयल, तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आमदाराशी चर्चा करायची आणि ह्या विषयावरती तोडगा काढायचा. आणि जर नाही काढला तर शानू गोयल सकट त्यांचे जे आमदार आहेत नरेंद्र मेहता, सगळ्यांना हा विषय इतका जड जाईल ना तर तुम्हाला सावरता नाकी नऊ येतील. त्याच्यामुळे भाषेचं राजकारण करू नका. इकडच्या सर्वसामान्य लोकांच्या पोटावरती पाय देण्याची जर हिंमत कराल ना तर तुम्हाला या मीरा भाईंदरच्या बाहेर लवकरात लवकर फेकलं जाईल, याची नोंद घ्या. धन्यवाद. आणि आमदारांनी हा विषय विशेष व्हिडिओ बघावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.